टॅरो कार्ड वापरून आता मी इंग्लिशमध्ये टाइमलेस टॅरो रीडिंग केलं, पण मी कुठलेही पाईल्स वगैरे बनवले नाही. तर हा जनरल गायडन्स, ज्या लोकांना हा व्हिडिओ दिसणार आहे, मी काय टॅग्स हॅशटॅग्स टाकत नाही आहे यावर, आणि ज्यांना दिसेल, ज्यांच्या फीडवर तो येणार, तो त्यांच्यासाठी असणार आहे, आणि तो नसेल तुमच्यासाठी तर तुम्ही स्किप करू शकता. ओके, तुम्ही ऐकत जा आणि तुम्हाला वाटेल की अरे नाही, हे माझ्याबद्दल नाही आहे, तर तुम्ही स्किप करू शकता. रिबेलियन, तर क्रांतिकारी, साखळ्या तोडायच्यात, बाहेर पडायचं आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलात तरच तुमची प्रगती होणार आहे. पीपल प्लीजिंग करत राहिलात, लोकांचं ऐकत राहिलात, तर तुम्ही काय प्रगती करू शकणार नाही. यू आर बॉर्न टू स्टँड आउट. काहीतरी वेगळं करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. नवीन विजन, नवीन थॉट, काहीतरी प्रोजेक्ट, काहीतरी आहे ज्याच्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. काहीतरी मोठी गोष्ट करायची आहे तुम्हाला, पण मग तुम्ही पीपल प्लीजिंग करत राहिला. तुम्हाला त्या लोकांना तुमचे विजन्स, ड्रीम्स तुम्ही सांगू नका. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं. यू आर बॉर्न टू स्टँड आउट. ओके, न्यू विजन, न्यू गोल काहीतरी आहे. सो लोकांचं ऐकू नका. गो वेअर यू आर सेलिब्रेटेड, नॉट जस्ट टॉलरेटेड. त्या लोकांना तुमचे ड्रीम्ससुद्धा सांगू नका. वन पॉइंटेड फोकस, अनडिवायडेड अटेन्शन द्यायचं आहे. म्हणजे एकाग्रतेने त्या कामावर फोकस करायचं आहे, निश्चयतेने तुम्हाला पुढे, आणि कन्सिस्टन्सीने काम करत राहायचं. तुमचं जे पण काम आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पॅशनेट फील होत आहे. पास्ट लाईफ बघा, पास्ट लाईफचं कार्ड आलेलं आहे. या कार्डमध्ये तुम्ही बघू शकता की मागच्या जन्मात जे लोक होते तेच लोक परत ग्रुप ऑफ पीपल एकत्र जन्म घेतात आणि रिव्हेंज गेम खेळतात आहे. सो तुमच्या सराउंडिंगमध्ये जे पण ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जे लोक असतील, मेंबर्स असतील, जे तुम्हाला त्रास देत असतील, ट्रॉमॅटिक गोष्टी करत असतील, किंवा तुम्ही बोललेल्या प्रत्येक गोष्टीला, तुमच्या ड्रीम्स, विजन्स किंवा प्रत्येक स्टेप जी तुम्ही घेत आहात आयुष्यात, त्या प्रत्येक गोष्टीला ते विरोधच करतातच. तुमचं खच्चीकरणच करतात. प्रत्येक स्टेपला तुमचं खच्चीकरण, आणि तुम्हाला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स घालवायचं काम करतात आहे. तुमचे मॉरल्स डाऊन करण्याचा प्रयत्न करतात आहेत, कारण तुम्ही तसंच्या तसं तंतोतंत त्यांच्यासोबत केलेलं आहे मागच्या जन्मात. आता रिव्हेंज गेम खेळत बसलं तर पुन्हा जन्म घ्या आणि पुन्हा त्यांच्यासोबत तेच रिव्हेंज खेळत बसा. त्यापेक्षा तुम्ही त्यांची माफी मनातल्या मनात मागायची. समोर काय माफी मागायची नाही आहे. आपल्याला होपोनोपोनो प्रॅक्टिस करायचं आहे किंवा फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करायचं आहे या लोकांसाठी. जर आपल्याला यांच्यासोबतचं कार्मिक डेप्ट रिझॉल्व्ह करायचं असेल आणि आपल्याला पुढे जायचं आहे आयुष्यात, या लोकांना सोडून आपलं कार्मिक डेप्ट क्लिअर झाल्याशिवाय या लोकांना काही सोडून जाता येणार नाही आहे. तर आपण मनातल्या मनात फॉरगिव्हनेस आणि होपोनोपोनो प्रॅक्टिस करायचं आहे या लोकांसाठी. आणि या लोकांना आपले ड्रीम्स, विजन्स काही सांगू नका. तुम्हाला काय करायचं आहे सांगू नका. तुमची विल पॉवर कमी होईल, कारण तुम्ही यांना ड्रीम्स सांगितले, विजन्स सांगितले की ते तुमचं खच्चीकरण करणार, तुमची विल पॉवर कमी होणार, आणि मग काही हे तुम्ही करू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला ह्या साखळ्या तोडून जायचं आहे. तुम्हाला बांधून ठेवलेलं एक प्रकारे मनाचं पिंजरा बनवलं, म्हणजे तुमच्या मनाचा पिंजरा बनलेला, बिलीफ्सचा पिंजरा आहे. चाइल्डहूडपासून हे लोक तुमच्या सराउंडिंगमध्ये, रिलेटिव्स किंवा ऑफिस कलिगसुद्धा असू शकतात, आणि अनेक वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत आहात. आणि हा जो पिंजरा बनलेला आहे, या पिंजऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचं, या साखळ्या तोडायच्या आहेत. यू वॉन्ट टू स्टँड आउट. तुमचं विजन, तुमचं पर्पज मोठं आहे. आपल्या कामावर आपण फोकस करायचं आहे. सध्या आपल्याकडे बघूया, लोक बोलायचं काम करणार आहेत. हेटर्स, बाहेरचे हेटर्स, घरातले हेटर्स, रिलेटिव्स, कटकट करणारे लोक, ग्रमलिंग करणारे लोक कटकटच करणार आहेत. त्यांचं बघून आपण स्वतःला बदलायचं नाही आहे. आपण आपलं मेडिटेशन करायचं आहे, आपण आपलं स्लो ब्रिदिंग प्रॅक्टिस करायचं आहे. त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं काम करत राहायचं आहे, तरच आपला ओरा स्ट्रॉंग होईल. त्यांनी ट्रिगरिंग बोलल्यावर आपण त्यांना उत्तर देत बसलो, आपली ऊर्जा वाया जाईल, आपला ओरा वीक होईल. आपण उत्तर द्यायचंच नाही आहे. होला हो म्हणायचं आहे. ते जे म्हणतील, ट्रिगरिंग बोलतील, म्हणायचं ओके, इट्स ओके, तर मग तुमचा ओरा स्ट्रॉंग होईल. आपण उत्तरच देत नाही आहे. आपण एकदम काम, कंपोज, स्टेबल पोश्चरमध्ये आहोत. आपण एक वाईज व्यक्ती आहोत. वाईज व्यक्ती कशाला प्रत्येकाला उत्तर देत बसणार आहे? ट्रिगरिंग बोलला, शिवी दिली समोरच्याने, आपण त्याला शिवी देणार आहोत का? आपण आहोत का त्यांच्या लेवलचे? नाही. मग आपण त्यांना काहीच बोलायचं नाही आहे. आपण आपल्या पद्धतीने राहायचं आहे. आपला स्वभाव आहे का तो शिवीगाळ करण्याचा, वाईट बोलण्याचा? जे विंचवाची स्टोरी होती की विंचू जो असतो तो त्या साधूला सारखा डंख मारत असतो, पण साधूचं नेचर आहे का डंख मारण्याचं किंवा रिव्हेंज घेण्याचं? नाही आहे. त्याचं कंपॅशनेट नेचर आहे. तर हा व्यक्ती कसा आहे बघा, साधूसारखी बसलेली आहे ती. कंपॅशनेट बनायचं आहे. हे सगळे लोक वुंडेड आहेत, ते जखमी आहेत, म्हणून ते तुम्हाला हर्ट करायला बघतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही अचीव्ह केलेलं नाही आहे. सो तुम्ही कंपॅशनेट, एम्पथाईज करणारे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघा. त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय भोगलंय ते तुम्हाला जेव्हा समजेल, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे दयेने, सिंपथीने, कीव येईल तुम्हाला त्यांच्याकडे बघून.
असं त्यांचं जे वागणं किंवा त्यांचं रागावणं, त्यांच्यावर राग नाही येणार तुम्हाला याच्या पुढे. तुमचा ऑरा जेव्हा स्ट्रॉंग होईल ना, तेव्हा राग येणं बंद होईल. आता तुम्हाला त्यांची सिंपथी की दया यायला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ओरा झालेला असेल. वीक ओरा असेल ना, तेव्हा पटकन तुम्हाला राग येईल, तुमचा ओरा श्रिंक होईल, तुमचा ओरा ब्रेक होईल. जेव्हा तुम्ही रागाने काहीतरी बोलायला जाल, तुमचा ओरा ब्रेक होईल. तुमची पॉवर गेलेली आहे, त्या लोकांनी चोरली ती पॉवर. सो तुम्हाला तुमची पॉवर जर ठेवायची स्वतःकडे, आपल्याला काहीतरी करायचं आहे ना कर्तृत्व, तर त्यांच्यावर चिडून चालणार नाहीये. नोबल गॅसेस डोंट रिॲक्ट. मी हे नेहमी म्हणते की नोबल गॅस रिॲक्ट नाही करत म्हणून त्यांना नोबल म्हणतात. जर तुमचे ड्रीम्स नोबल असतील ना, तर तुम्ही रिॲक्टच करू नका. त्यांना म्हणा ओके, बरोबर म्हणताय तुम्ही, राईट, यू आर राईट, असं म्हणा त्यांना. तर सुरुवातीला तुम्ही जे तुमच्या विजनवर काम करणार आहात, तुमच्या गोलवर काम करणार आहात, सुरुवातीला तुमची जर्नी जी असणार आहे त्याच्यात हे इमोशनल क्लाउड्स असणार आहे. कारण लोकांनी तुम्हाला जो इतक्या वर्ष जो ट्रॉमा दिलेला आहे, म्हणजे ह्या कार्डमध्ये तुम्ही बघू शकता, किंवा इथे पण साखळ्या बांधल्यात, म्हणजे तुम्हाला साखळ्यांनी बांधून ठेवलंय. साखळ्या म्हणजे तुमच्या मनामध्ये जे बिलीफ्स निर्माण झालेत स्वतःच्या आयुष्याबद्दल, किंवा आयुष्य अशा प्रकारे जगायचं आहे, किंवा जे बिलीफ्स आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला रोखून ठेवलंय, पुढे जाऊ शकत नाहीये, त्यामुळे जे क्लाउड्स निर्माण झालेत, हळूहळू ते क्लाउड्स दूर होतील. प्रकाशाकडे तुम्ही चाललेले आहात, तुमचा प्रवास चालू होणार आहे. ट्रॅव्हलिंगचं कार्ड आहे. प्रवास कराल तेव्हा तुमची प्रगती होणार आहे, पण तरी त्याच्यामध्ये विसिसिट्यूड्स ऑफ लाईफ म्हणजे अप्स अँड डाऊन्स असणार आहे. कधी प्रगती होणार आहे, कधी नाही, लॉसेस होणार आहे. म्हणजे कधी कधी पैसा येईल, कधी नफा होईल, कधी तोटा होईल, अशी जर्नी असणार आहे. इमोशनल क्लाउड्स असणार आहे. कधी कधी तुम्हाला एकटं वाटेल, रडू येईल, दुःख वाटेल, पण ही जी जर्नी आहे ती तुम्हाला चांगल्या एका उंचीवर घेऊन जाणार आहे. तर ट्रॅव्हलिंग करत राहायचं आहे, त्यापासून घाबरायचं नाही आहे आपण. आणि मग बघा, अशा जर्नीतून गेल्यावर तुमची किती प्रगती होते. तुम्ही एक मास्टर, तुम्ही एक एक्सपर्ट बनलेले आहात आणि तुम्ही फेमस होत चाललेले आहात. तुमच्याकडे पैसा येतोय, सगळ्या प्रकारे तुम्ही फेमस होतात, ते लोक तुम्हाला ओळखतात, ते वेगवेगळ्या सिटीज कंट्रीजमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करतात आहे, मेट्रो सिटीजमध्ये जातात आहे, एका ठिकाणून दुसरीकडे जातात आहे, आणि आनंद या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ना तुम्ही बघू शकता, स्माईल आहे. सो एका लहान मुलासारखा निरागसपणा या व्यक्तीमध्ये आहे. म्हणजे आपलं इनर चाइल्ड आपण अलाइव्ह ठेवायचं आहे, की लोक हेवे दावे करतात आहे म्हणून आपण हेवे दावे करायचे नाही आहे. आपण दुर्लक्ष करायचं आहे, आपण मतिमंद असल्यासारखं त्यावेळी प्रिटेंड करायचं आहे. आपली हुशारी तिथे आपण वापरायची नाही, की त्याने मला असं म्हटलं, हिने मला तसं म्हटलं, तिने मला तसं म्हटलं, मग आता मी चक्रव्यूह रचते आणि आता मी त्या सिरियलमध्ये दाखवतात तसं काहीतरी करते. रिव्हेंज गेम खेळायचाच नाही आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं, फॉरगिव्हनेस, होपोनोपोनो हे करायचं आहे, माफ करायचं आहे, कम्पॅशनेटली त्या लोकांना बघायचं आहे, आणि तरच तुम्ही पुढे जाणार आहात आयुष्यात, इव्हॉल्व्ह होणार आहात, अपग्रेड होणार आहात, तरच तुमची प्रगती होणार आहे. कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.